बुरुडवाडी गणपती विसर्जन, गणपती उत्सव आणि विसर्जन याबाबत माहिती देत असताना पुणे व मुंबई येथील यंदाच्या गणेश उत्सवातील काही दृश्य दाखवली जाते। भव्य देखावे व रोषणाई हे पुण्याचे वैशिष्ट्य, तर भव्य गणपती मूर्ती हे मुंबईचे वैशिष्ट्य। या दोन्ही शहरांनी हे वैशिष्ट्य कायम राखले आहे। चला तर सुरू करूया। मंगल कार्य किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच गणेशाची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे वर्षानुवर्षे चालत आली आहे। भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला घरोघरी गणपती पूजन केले जाते। तसेच विविध मंडळांमधून सार्वजनिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जातो। गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत गणपतीची आराधना पूजा केली जाते। वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो। पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी सर्वात खास असून 10 दिवस बाप्पाची सेवा करून 11व्या दिवशी अर्थात अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जातो। आपल्याकडे 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवसांनी घरगुती गणपतीचे विसर्जन केले जाते। ही प्रथा का पडली किंवा या संदर्भात शास्त्रात काय म्हटले आहे सविस्तर पाहूया। शास्त्रानुसार 1.5 दिवसात गणपतीचे विसर्जन करतात। ही परंपरा आधीपासून चालत आली आहे। असे सांगतात की 1.5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आणि शेती यांचा संबंध आहे। गणेश चतुर्थीपर्यंत धान्याची पाती शेतात दिसतात, म्हणजेच धान्य उगून आलेले असते। तेव्हा धरणी मातेचे आभार मानण्यासाठी तिथे गणपती तयार करून त्याची पूजा केली जाते। प्राण प्रतिष्ठा केलेला हा बाप्पा 1.5 दिवसानंतर आपल्या घरी जातो, म्हणजेच त्याचे नदीत विसर्जन केले जाते। गणपतीचे विसर्जन 5व्या दिवशी का केले जाते या संदर्भात एक पौराणिक कथा सांगतात की महर्षी व्यास महाभारत लिहित असताना गणेश लेखनिक होते। लिहिताना गणेशाच्या अंगातील पाणी कमी होऊन त्वचा कोरडी पडली आणि अंगाला जळजळ होऊ लागली। व्यासगुरूंनी गणपतीच्या अंगाला ओल्या मातीचा लेप लावला। चतुर्थीला हा लेप लावला आणि पंचमीला ताप उतरल्यावर पाण्यात विसर्जन केला। याचा अर्थ चतुर्थीला पूजन आणि पंचमीला विसर्जन अशी प्रथा सुरू झाली। आता कालांतराने यात बदल होत गेले। लोकांचे विचार, राहणीमान बदलले। तसेच उत्सवाची रंगत अधिक वाढावी यासाठी 5-7 दिवसांनी गणपतीचे विसर्जन केले जाऊ लागले। सार्वजनिक गणपतीचे विसर्जन तर 11व्या दिवशी अर्थात अनंत चतुर्थीला केले जाते। काही भक्तगण असेही आहेत की जे नवस बोलतात, तब्बल 21 दिवस गणपतीची उपासना करतात। आता या सगळ्या गोष्टी आपली मान्यता आणि श्रद्धा यावर अवलंबून आहेत। हा बाप्पा अगदी थोड्या काळासाठी आपल्या सोबत असतो, पण वर्षभराचा उत्साह ऊर्जा देऊन जातो। तेव्हा बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। खरं तर गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे। पंचांगानुसार गणपतीची स्थापना आणि विसर्जन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुभमुहूर्त पाहण्याची अजिबात गरज नसते। गणपती बाप्पा स्वतः विघ्नहर्ता असल्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या अशुभ काळाचा कधीही प्रभाव होत नाही। फक्त धार्मिक मान्यता अशी आहे की गणपतीची स्थापना एकदम सूर्यास्ताच्या वेळी करू नये, त्याचप्रमाणे विसर्जन एकदम दुपारी 12 वाजता करू नये। ही वेळ सोडता बाकी कोणत्याही वेळेत बाप्पाचे विसर्जन करू शकतो। त्या अगोदर आपल्याला उत्तर पूजा करावी लागते। पूजा करण्यापूर्वी अंघोळ करून नवीन किंवा स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावे। त्यानंतर डोक्यावर टोपी घाला किंवा रुमाल ठेवू शकता। महिला पूजा करणार असेल तर डोक्यावर ओढणी किंवा साडीचा पदर घेऊ शकता। झाले का? जेवढे काढून झाले। बुरुडवाडी गणपती विसर्जन। चला आता बाप्पाची आरती सुरू होते। गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया।
आरती संपन्न झाली. इथे गणपती पूजन होत आहे. गणपती बाप्पा
म्हातारीचं नको दाखवू कोणाला नाही तर